आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू। 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास। वारी निमित्त 5000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। पुणे रेल्वे विभागात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष महिला पथकाची स्थापना। अहिल्या असं विशेष पथकाचं नाव। पुण्याच्या भोर तालुक्यातील चिमुकल्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह। भोर जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून बालदिंडीचं आयोजन। पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करत चिमुकले बालदिंडीत सहभागी झाले। पुण्यातील भोर महाड मार्गावर वरंदखाड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद। एसटी सेवाही बंद असल्याने हिरडोशी खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत आहेत। शिरगावपर्यंत एसटी बस सेवा सुरू करावी, ग्रामस्थांचं भोर आगार व्यवस्थापकांना पत्र। एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील प्रत्येक आगारात सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार। प्रवाशांच्या तक्रारी समस्यांच्या निराकरणासाठी एसटीचं महत्त्वाचं पाऊल। पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून यादी जाहीर। अनेक शाळा काही वर्ष बंद असल्याचं समोर। पुणे जिल्ह्यातील 317 महसुली गावांना अद्याप स्मशानभूमीची व्यवस्था नाही। स्मशानभूमीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव। पुण्यातील पानशेत धरण फुटीच्या घटनेला 63 वर्ष पूर्ण। याच पार्श्वभूमीवर मावळा जवान संघटनेकडून पानशेतच्या गोरे खुर्द इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन। दिव्यांगांवर मात करत मावळ्यानं भर पावसात सर केला किल्ले राजगड। दोन्ही पायांनी अपंग असलेला पुरंदरच्या आंबळे गावातील पंकज जगताप याचा पराक्रम।